ओके ओके ठीक आहे. नमस्कार सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थींचं आपल्या क्रॉपसॅप विषयक जे प्रशिक्षण आपण आयोजित केलं आहे याच्या द्वितीय सत्रामध्ये स्वागत करीत आहोत. आपण सकाळच्या सत्रामध्ये एम क्रॉपसॅप या संदर्भात आपल्याला श्री मारुती बर्गे सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या काही अडचणी असतील त्या निश्चितच सॉल्व्ह झाल्या असतील अशी मी अपेक्षा ठेवतो. यानंतर आपलं जे द्वितीय सत्र आहे त्यामध्ये आपण क्रॉपसॅप योजने संदर्भातील ज्या मार्गदर्शक सूचना आहेत आणि त्याची अंमलबजावणी या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. तर आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता श्री शंकर माळी सर सहाय्यक संचालक रामेती कोल्हापूर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण माहिती आहे की मागील 7-8 वर्षापासून ही योजना राबवत आहोत. योजनेमध्ये काही ना काही बदल झालेले आहेत आणि जरी आपण ही मागील काळात आपण ही योजना राबवत आलेलो आहोत तरी त्या बदलानुसार आपल्याला अवगत व्हावं, आपण काही जणांना त्या संदर्भातील उजळणी व्हावी या दृष्टीने आपण हा प्रशिक्षण सत्र आयोजित केलेलं आहे. तर मी आपल्या सर्वांचा अधिकचा वेळ न घेता मी माननीय माळी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. सर. धन्यवाद सर. आजच्या या रामेती अमरावती यांच्या वतीनं आयोजित ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व प्रशिक्षणार्थी यांचं मी शंकर माळी सहाय्यक संचालक रामेती कोल्हापूर सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि क्रॉपसॅप प्रकल्पाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी रामेती अमरावतीनं जी संधी मला दिलेली आहे, जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी रामेतीचे माननीय प्राचार्य, रामेतीचे सर्व सहाय्यक संचालक आणि पूर्ण रामेती अमरावतीचा परिवार यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. मित्रांनो, आपल्या सगळ्याला कल्पना असेल की आपण सर्व गेल्या 7-8 वर्षापासून म्हणण्यापेक्षा आपण 2008 पासून या क्रॉपसॅप प्रकल्पामध्ये काम करत आहोत. आपण सर्व कृषी विभागामध्ये काम करतोय आणि कृषी विभागामध्ये काम करत असताना राज्य शासनाची जी काही ध्येय धोरणं आहेत त्या ध्येय धोरणानुसार आपण तंत्रज्ञान प्रसाराचं काम शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत असतो. राज्यात कृषी विकासाचं महत्त्वाचं काम राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत होतंय आणि या कृषी विभागाचे आपण सर्व ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये काम करणारे, ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेले आपण सर्वजण या कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध ध्येय धोरणांचा अवलंब करत असतो, त्याची अंमलबजावणी करत असतो. राज्यातलं जवळपास 84% क्षेत्र कोरडवाहू आहे आणि त्यामुळं कृषी उत्पादनावरती आपल्याकडे मर्यादा आहेत, हे आपण सर्व जाणताच. आणि मग ही नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन राज्यामध्ये कृषी उत्पादन वाढीच्या दृष्टीनं राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून सुधारित बियाणं असेल, संकरित बियाणं असेल, त्यांचा वापर, खतांचा वापर करत असताना त्याच्यामध्ये जमीन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून खतांचा समतोल वापर, जमीन सुधारणा विषयक कार्यक्रम, सूक्ष्म सिंचन, यांत्रिकीकरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कीड रोग व्यवस्थापन आणि त्यासाठीचं तंत्रज्ञान प्रसार यासारख्या विकास कामावरती आपल्या राज्य शासनाचा कृषी विभागाचा भर राहिलेला आहे. मित्रांनो, खरीप हंगाम म्हणला की आपल्या राज्यामध्ये सोयाबीन, कापूस, भात, तूर, त्यानंतर ज्वारी, बाजरी, त्याचप्रमाणे रब्बी हंगामामध्ये हरभरा, गहू इत्यादी महत्त्वाची पिके घेतली जातात. राज्यात सर्वदूर आपल्याकडे सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा ही खरीपापासून रब्बीपर्यंत सुरू राहणारी प्रमुख पीक प्रणाली आपल्याकडे दिसून येते. मागील काही वर्षात आणि चालू वर्षी सुद्धा कापूस आणि सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळायला लागलेला आहे. 2 दिवसापूर्वीच मला वाटतं कालच्याच पेपरमध्ये आपण ॲग्रोमध्ये वाचलं असेल की 9,700 रुपये प्रति क्विंटल पर्यंत सोयाबीनचा दर आता यावर्षी पोहोचलेला आहे.
आणि त्यामुळं शेतकऱ्यामध्ये सुद्धा ही कापूस आणि सोयाबीन ही पिकं घेण्यासाठीचा कल वाढलेला आहे. आणि यावर्षी सुद्धा या दोन्ही पिकाखालील क्षेत्र वाढण्याचे संकेत आता सध्या आपल्याला मिळत आहेत. या पिकांच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीनं जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं, कीड रोग उत्पादन कीड रोग व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्यामुळं कीड रोगामुळे सर्वसाधारणपणे सर्वच पिकांचं जवळपास 20 ते 30% पर्यंत नुकसान होते. एक तर पावसाचा लहरीपणा आणि त्या अनुषंगाने हवामानामध्ये होत असणारे बदल या कीड रोगांच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरत असतात. आणि या कीड रोगांचं आपण वेळीच व्यवस्थापन न केलं तर त्यांचा प्रादुर्भाव वाढून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसानीला तोंड द्यावं लागतं. आणि मग या कीड रोग व्यवस्थापनासाठीच आणि शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं एक व्यवस्थापनाचा भाग म्हणजेच हा क्रॉपसॅप प्रकल्प आहे. आणि या क्रॉपसॅप प्रकल्पामध्ये आपण गेल्या बऱ्याच वर्षापासून आपण सर्वजण नियमितपणे काम करत असाल. तर हा जो क्रॉपसॅप प्रकल्प कशा पद्धतीनं सुरू झाला याचा इतिहास सकाळच्या सत्रामध्ये माननीय मारुती बर्गे सरांनी आपल्याला नमूद केला असेलच. तथापि ओझरते म्हणून आपण याचा इतिहास काय आहे आता आपण ते बघणार आहोत. साधारणपणे 2008च्या सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीमध्ये राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागामध्ये सोयाबीन पिकावर अचानक स्पोडोप्टेरा व इतर पाने खाणाऱ्या अळ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक झाला होता. आणि अगदी अल्प कालावधीमध्ये या स्पोडोप्टेरा किडीनं मोठं रौद्र रूप धारण केलं होतं. त्या वर्षी राज्यात सोयाबीन पिकाचं जे पेरणी झालेलं क्षेत्र होतं जवळपास 14,64,000 हेक्टर क्षेत्रावरती सोयाबीन पिकाची पेरणी झालेली होती. आणि त्यापैकी या स्पोडोप्टेरा या किडीमुळे जवळपास 48% क्षेत्र या किडीने बाधित केलं होतं. या बाधित क्षेत्रापैकी जवळपास 70% क्षेत्राचं उत्पादन हे 50% पेक्षा अधिक नुकसान झालं होतं. म्हणजेच त्या वर्षी या स्पोडोप्टेरा किडीनं सोयाबीनवरती जवळपास 1,392 कोटी रुपयाचं राज्य शासनाचं नुकसान या एका किडीमुळे झालं होतं. आणि मग मराठवाडा आणि विदर्भातील ग्रामीण अर्थशास्त्र आपल्याला माहिती आहे प्रामुख्याने कापूस आणि सोयाबीन पिकाशी निगडीत आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कडा मोडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पिकांचं कीड रोगामुळे नुकसान टाळण्याच्या दृष्टीनं दीर्घकालीन उपाय म्हणून कृषी विभागाच्या पुढाकारानं राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सोयाबीन संशोधन संस्था इंदोर, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर, त्याचप्रमाणे केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्था हैदराबाद आणि राज्यातील जी 3 महत्त्वाची विद्यापीठं ज्या विद्यापीठाच्या क्षेत्रामध्ये ही पिकं किंवा ज्याचं उत्पादन घेतलं जातं ती म्हणजे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांसमवेत चर्चा करून कापूस आणि सोयाबीन पिकावरील कीड रोगांच्या व्यवस्थापनासाठी सर्वेक्षण आणि सनियंत्रण प्रकल्प तयार करून प्रभावी कीड रोग सर्वेक्षण यासाठीचा सल्ला आणि कीड रोगाचं नियंत्रणासाठीचं जनजागृती आणि त्याचं व्यवस्थापन याकरिताची शाश्वत यंत्रणा तयार करण्याच्या दृष्टीनं 2008 मध्ये सर्वसमावेशक कार्यवाही झाली आणि 2009-10 पासून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये हा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली. आणि 2010-11 पासून पिकावरील कीड रोग सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्प या नावानं पुढे हा प्रकल्प राबवण्यात येतोय. सुरुवातीला यामध्ये 2008 मध्ये सोयाबीन, कापूस, तूर आणि हरभरा या 4च प्रमुख पिकांचा समावेश होता.
पुढे 2011 मध्ये यामध्ये भात या तृणधान्य पिकाचा आणि आंबा, डाळिंब आणि केळी या फलोत्पादन पिकांचा समावेश या क्रॉप्सॅप प्रकल्पामध्ये करण्यात आला. प्रकल्पांतर्गत समाविष्ट करण्यात आलेली पिकं, त्या माध्यमातून दिला गेलेला सल्ला, त्यामुळे कीड रोगांचं झालेलं व्यवस्थापन आणि त्या दृष्टीनं शेतकऱ्यांचं वाढत असलेलं उत्पादन याचा विचार करून 2018-19 पासून यामध्ये मका, ज्वारी, त्याचप्रमाणे ऊस याही पिकाचा समावेश या प्रकल्पामध्ये केला आणि चालू वर्षामध्ये काजू या फळ पिकाचा समावेश केलेला आहे. त्याचबरोबर भेंडी आणि टोमॅटो या 2 भाजीपाला पिकांचा समावेश सुद्धा या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. हे करत असताना जसं आपण तृणधान्य पिकाचं व्यवस्थापन कीड रोगाच्या व्यवस्थापनासाठी करतो त्याचप्रमाणे 2011-12 पासून फळ पिकासाठी स्वतंत्र व्हॉट्सॲप प्रकल्प राबवण्याचं राज्य शासनाने निश्चित केलं आणि त्यानुसार या व्हॉट्सॲप प्रकल्पामध्ये आंबा, डाळिंब, त्याचबरोबर केळी, संत्रा, मोसंबी, चिक्कू आणि जसं मी तुम्हाला आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे चालू वर्षात काजू, भेंडी आणि टोमॅटो या फळ पिकांचा समावेश केलेला आहे. या दोन्ही योजनेच्या क्रॉप्सॅप प्रकल्प आणि व्हॉट्सॲप प्रकल्पाच्या मार्गदर्शक सूचना आपल्यापर्यंत राज्य शासनानं यावर्षी ज्या दिलेल्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतील आणि या क्रॉप्सॅप आणि व्हॉट्सॲप प्रकल्पाच्या माध्यमातून आपण सर्वजण गेल्या 2008 पासून आपण कार्यरत आहात, काम करत आहात. या प्रकल्पाच्या माध्यमातून कीड रोगाचं सर्वेक्षण, त्याचबरोबर कीड आणि रोगाचं नुकसान पातळी, त्यावरती करावयाच्या उपाययोजना याकरिता महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मुंबई यांच्या मार्फत देखभाल आणि व्यवस्थापन करण्यात येत असलेल्या मोबाईल ॲप्लिकेशन आणि त्यांच्या संकेतस्थळ प्रणालीचा वापर सुद्धा आपण या क्रॉप्सॅप प्रकल्पासाठी करत आहोत आणि या क्रॉप्सॅप प्रकल्पाच्या माध्यमातून या म्हणजे याच्या यशस्वीतेच्या माध्यमातून देश पातळीवर या प्रकल्पाची दखल घेतली गेलेली आहे आणि आज मितीस या प्रकल्पासाठी जवळपास 3 राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळालेले आहेत. हे सकाळच्या सत्रामध्ये मारुती बर्गेने आपल्याला सांगितलंच असेल. कृषी कर्मण पुरस्कार 2008-9चा, 2010-11चा क्रॉप्सॅपचा प्राईम मिनिस्टर एक्सलन्स अवॉर्ड आणि 14-15चा पुन्हा प्राईम मिनिस्टर एक्सलन्स अवॉर्ड या प्रकल्पाला मिळालेला आहे आणि आता या प्रकल्प आपल्या शेजारच्या राज्यामध्ये मध्य प्रदेश आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश याही राज्यामध्ये या प्रकल्पाला महाराष्ट्रातील पिकाची यशस्वीता पाहून या प्रकल्पाची यशस्वीता पाहून इतर राज्यांनी सुद्धा याचं अनुकरण करायला घेतलेला आहे. तर हा जो प्रकल्प आहे या क्रॉप्सॅप प्रकल्पाची कार्यप्रणाली जी आहे ती कशा पद्धतीने काम करते ते आपण पाहूयात. या क्रॉप्सॅप प्रकल्पाच्या माध्यमातून पिकावरील कीड रोगाची निरीक्षण संकलित करणं, कीड आणि रोगाची ओळख, किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव कशा पद्धतीने होतो हे आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून पहिल्यांदा पाहतो. त्यानंतर या कीड रोगाची जी निरीक्षण आहे ते निरीक्षण संकलित करतो. संकलित झालेली माहिती शास्त्रीयदृष्ट्या विश्लेषण करून त्याचा तपशील तज्ञांना तात्काळ उपलब्ध करून देतो. कीड आणि रोगांच्या तीव्रतेनुसार त्याचं नकाशावर GIS मॅपिंग करतो. तज्ञाद्वारे स्थानिक परिस्थितीनुरूप कीड रोग व्यवस्थापनाचे सल्ले देणे याकरिता स्वयंचलित ऑनलाईन संगणक प्रणाली जी विकसित केलेली आहे त्याचा वापर करून कीड रोगाचं व्यवस्थापन करण्याकरिता त्याचबरोबर कीड आणि रोगाचा जो प्रादुर्भाव झालेला आहे या संदर्भामध्ये शेतकऱ्यात जनजागृती करून जागरूकता तयार करून पीक संरक्षणाबाबतचे सल्ले शेतकऱ्यांच्या पर्यंत या क्रॉप्सॅप प्रकल्पाच्या माध्यमातून आपण पोहोचवत असतो. आता
या क्रॉपसॅप प्रकल्पाच्या माध्यमातून आपण कोणकोणत्या पिकावरती आपण सर्वेक्षण करणार आहोत, कीड आणि रोगाचं सर्वेक्षण करणार आहोत आणि त्यातील अशा कोणते किडी आणि रोग आहेत त्या संदर्भात आपण माहिती घेऊयात. सर्वप्रथम आहे आपलं सोयाबीनचं पीक, जे आपल्या विभागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन पिकाची लागवड होते. त्याचबरोबर कापूस हे सुद्धा आपल्या विभागातलं, अमरावती विभागातलं महत्त्वाचं पीक आहे. सोयाबीन या पिकावरील पाने खाणारी अळी, हेलिकोवर्पा, त्याचबरोबर उंटअळी, चक्रीभुंगा आणि खोडमाशी या किडींचं सर्वेक्षण या क्रॉपसॅप प्रकल्पामधून आपण करतो. कापूस पिकावरील पाने खाणारी अळी, त्याचबरोबर तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, त्याचबरोबर गुलाबी किंवा सेंद्री बोंडअळी, जी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये कापूस पिकाचं नुकसान करते, आणि अमेरिकन बोंडअळी आणि ठिपक्याची बोंडअळी या एवढ्या किडीचं सर्वेक्षण आपण कापूस पिकाच्या माध्यमातून, कापूस पिकावरील कीड रोगाचं सर्वेक्षण करतो. भातामधील खोडकिडा असेल, गादमाशी आहे, लष्करी अळी, तुडतुडे, निळे भुंगेरे, हिस्पा, पानावरील करपा, पर्णकोश करपा आणि जीवाणूजन्य करपा या रोगांचा सुद्धा आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वेक्षण करतो. तूर या पिकावरील शेंगा पोकळणारी अळी, शेंग माशी, पाने व फुलांची जाळी करणारी अळी याचं सर्वेक्षण करतो. मका आणि ज्वारी या पिकावरील 2015 पासून प्रादुर्भाव करणारी, 2018 पासून प्रादुर्भाव करणारी लष्करी अळी याचं सर्वेक्षण करतो. ऊसावरील हुमणी आणि नवीन लष्करी अळीचं आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वेक्षण करतो. आणि रबीतील जे महत्त्वाचं पीक आहे आपल्या भागातलं हरभरा, याच्यावरील घाटे अळी आणि मर रोग या किडीचा आणि रोगाचं सर्वेक्षण या क्रॉपसॅप प्रकल्पाच्या माध्यमातून आपण सर्वजण करत आहात. आता हा जो क्रॉपसॅप प्रकल्पाचा जो कालावधी आहे, त्यासाठीचा जो निर्धारित कालावधी आहे तो साधारणपणे प्रत्येक वर्षी 1 जुलैपासून या क्रॉपसॅप प्रकल्पाचा सर्वेक्षणाचा कालावधी सुरू होतो आणि खरीपातील पिकाचा जसा जसा हंगाम संपत जातो तसा या प्रकल्पाचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. खरीप हंगामामधील जी महत्त्वाची पिकं आहेत, सोयाबीन याकरिताचा सर्वेक्षण कालावधी आहे 1 जुलै ते 28 सप्टेंबर. खरीप मक्याचा आणि खरीप ज्वारीचा सुद्धा सर्वेक्षण कालावधी तोच आहे 1 जुलै ते 28 सप्टेंबर पर्यंत या पिकावरील कीड आणि रोगाचा सर्वेक्षण कालावधी आहे. भात या पिकाचा उत्पादन कालावधी सोयाबीन, खरीप आणि ज्वारीपेक्षा अधिक असल्यामुळे याचा सर्वेक्षण कालावधी आहे 1 जुलै ते 16 नोव्हेंबर. त्याचप्रमाणे ऊस या पिकाचा सुद्धा सर्वेक्षण कालावधी 1 जुलै ते 16 नोव्हेंबर या पर्यंत निश्चित करण्यात आलेला आहे. आणि कापूस पिकाचा जो सर्वेक्षण कालावधी आहे तो सर्वाधिक आहे, तो 1 जुलै पासून 28 डिसेंबर पर्यंत, जवळपास 6 महिन्यापर्यंत या कापूस या पिकावरील कीड आणि रोगाचं आपण सर्वेक्षण या प्रकल्पाच्या माध्यमातून करत राहतो. खरीपाचा सोयाबीन, खरीप मका, खरीप ज्वारी या पिकावरील सर्वेक्षण कालावधी संपतो, तोच रबीतील तूर, त्याचप्रमाणे रबी मका आणि रबी ज्वारीचा सर्वेक्षण कालावधी सुरू होतो. रबी पिकाची पेरणी जरी आपण खरीपामध्ये करत असलो तरी सुद्धा त्याचा फुले येण्याचा काळ आणि पक्वतेचा कालावधी हा रबीमधला असल्यामुळे 30 सप्टेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीमध्ये तूर या पिकावरील कीड आणि रोगाचं आपण सर्वेक्षण या प्रकल्पाच्या माध्यमातून करतो. रबी हंगामातील मका आणि ज्वारी याकरिता 30 सप्टेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीमध्ये आपण यावरील नवीन लष्करी अळीच्या सर्वेक्षणाचं काम करतो. आणि हरभरा या पिकावरील घाटे अळी आणि मर रोगाचं सर्वेक्षण आपण 28 नोव्हेंबर ते 15 फेब्रुवारी या दरम्यान सर्वेक्षण या क्रॉपसॅप प्रकल्पाच्या माध्यमातून करतो. म्हणजेच खरीप हंगामाच्या 1 जुलैपासून सुरू झालेला हा क्रॉपसॅप
प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वेक्षणाचं काम 15 फेब्रुवारीपर्यंत अव्याहतपणे आपलं चालू राहणार आहे. आता ही जी पिकं आहेत, आपण ज्या पिकांचा सर्वेक्षणाचा कालावधी पाहिला, त्यानंतर कोणकोणत्या पिकावरचं आपण सर्वेक्षण करणार आहोत आणि सर्वेक्षणाचा कालावधी कोणता आहे या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. या कीड आणि रोगावरील या विविध पिकांचं जे सर्वेक्षण आहे, ती सर्वेक्षणाची कार्यपद्धती काय असणार आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सकाळी मारुती बर्गेने आपल्याला या संदर्भामध्ये सविस्तर सांगितलंच असेल, परंतु एक उजळणी म्हणून पुन्हा एकदा आपण या सर्वेक्षण कार्यपद्धती आपण पाहणार आहोत. कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षक ज्यांच्याकडे किंवा ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आत्ता मी तुम्हाला नमूद केलेली जी पिकं आहेत, सोयाबीन, कापूस, तूर, त्याचप्रमाणे भात, ही जी पिकं आहेत आणि ज्या पिकाखालील क्षेत्र ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे, त्या कार्यक्षेत्रातील ते सर्व कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षक यांनी क्रॉपशॅप अंतर्गत कीड आणि रोगांचं सर्वेक्षण करण्यासाठी निश्चित प्लॉट निवडायचे आहेत. आता सोयाबीन, भात, कापूस आणि तूर या पिकासाठी 4 निश्चित प्लॉट निवडायचे आहेत. त्याचप्रमाणे मका, ज्वारी आणि ऊस या पिकासाठी 2 निश्चित प्लॉट निश्चित करायचे आहेत. आता याकरिता सर्वसाधारणपणे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सोयाबीनचं क्षेत्र असेल, कापसाचं क्षेत्र असेल, तुरीचं क्षेत्र असेल, तर सोयाबीनचं क्षेत्र जर 10 हेक्टरपेक्षा जास्त असेल, त्याचप्रमाणे कापूस या पिकाचं सुद्धा क्षेत्र जर 10 हेक्टरपेक्षा जास्त असेल, तर अशा ठिकाणी आपल्याला याकरिता 4 निश्चित प्लॉट आपल्याला निवडायचे आहेत. आणि मका, ज्वारी, ऊस याकरिता 2 निश्चित प्लॉट निवडायचे आहेत. आता हे प्लॉटची निवड केल्यानंतर त्याचं सर्वेक्षण कशा पद्धतीने करायचं आहे हे आपण पाहूया. कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षकांनी मागील वर्षी जी गावं निवडली होती आणि जी पिकं निश्चित केलेली होती, जे प्लॉट निवडलेले होते, त्याच गावामध्ये चालू वर्षी सुद्धा आपण सर्वेक्षण करायचंय. वेगळं गाव आपण या वर्षी सुद्धा निवडायचं नाही. मागील वर्षी जे आपण गाव निवडलं होतं त्याच गावामध्ये या वर्षी सुद्धा आपण प्लॉट निवडायचे आहेत. सर्वेक्षणासाठी जे आपण पीक निवडणार आहात, मग ते सोयाबीनचं असेल, कापसाचं असेल, तुरीचं असेल, त्याचं किमान क्षेत्र 1 एकर पर्यंत असावं. मला वाटतं अमरावती भागामध्ये या पिकाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे 1 एकर किंवा त्याहून अधिक क्षेत्र आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं. परंतु अशी एखाद्या ठिकाणी परिस्थिती असेल की त्या ठिकाणी सलग 1 एकरचं क्षेत्र मिळत नाही, त्यावेळेस ज्या सर्वे नंबर मधला आपण प्लॉट निवडलेला आहे, त्याच सर्वे नंबर मधला लगतचा प्लॉट, समजा तुम्ही निवडलेलं क्षेत्र अर्धा एकरचं असेल, परंतु मार्गदर्शक सूचनेनुसार आपल्याला 1 एकरचं क्षेत्र निवडायचं आहे. तुम्ही ज्या सर्वे नंबर मधला प्लॉट निवडलेला आहे आणि तो अर्धा एकरचा आहे, तर त्याच सर्वे नंबर मधला लगतचा प्लॉट असेल आणि ते क्षेत्र मिळून जर 1 एकर क्षेत्र होत असेल, तर त्याची निवड आपण करू शकता. आता आपण जे 4 निश्चित प्लॉट निवडलेले आहेत, त्या 4 निश्चित प्लॉटचा आपण विभागणी करणार आहोत 2 गटामध्ये. आठवड्यातील जे वार आहेत, सोमवार ते बुधवार या 3 दिवसामध्ये अ गटासाठी जे निवडलेले प्लॉट आहेत, त्याचं सर्वेक्षण आपण सोमवार ते बुधवार मध्ये करणार आहात. आणि ब गटामध्ये राहिलेले 2 निश्चित प्लॉट, ज्याचं सर्वेक्षण आपण गुरुवार ते शनिवार या कालावधीमध्ये करणार आहात. आता आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सोयाबीन, तूर, कापूस या पिकाखालचं क्षेत्र जर अधिक असेल, जास्त असेल, 10 हेक्टरपेक्षा जास्त असेल, तर अशा ठिकाणी सुद्धा आपण अधिकचे प्लॉट निवडू शकता. त्यासाठी आपण रँडम प्लॉटच्या माध्यमातून सर्वेक्षण आपण करू शकता. त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रामधील जी इतर गावं आहेत, त्या इतर गावांमधील सुद्धा कीड आणि रोगांचं सर्वेक्षण होणं आवश्यक आहे.
आणि त्या ठिकाणी आपण रँडम प्लॉट निवडून रँडम प्लॉटच्या माध्यमातून त्या गावातील पिकावरील कीड आणि रोगाचं आपण सर्वेक्षण क्रॉपशॉप प्रकल्पाच्या माध्यमातून करू शकता. त्याचप्रमाणे या सर्वेक्षण कार्यपद्धतीमध्ये सोयाबीन आणि कापूस ही तर दोन महत्त्वाची पिकं आहेतच, पण त्याचबरोबर आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मका, त्याचबरोबर खरीप ज्वारी आणि ऊसाचं क्षेत्र असेल तर याही पिकावरील नवीन लष्करी अळीचा जे प्रादुर्भाव होतो त्या प्रादुर्भावाचं त्याही सर्वेक्षणावरती आपण या क्रॉपशॉप प्रकल्पाच्या माध्यमातून विशेष भर देणार आहोत. तसंच जो आपण निश्चित प्लॉट निवडलेला आहे, जे काही आपण 4 निश्चित प्लॉट निवडलेले आहेत, त्या निश्चित केलेल्या प्लॉटमधून शेतीशाळेचं गाव आणि त्यासाठीचं एक प्लॉट निवडणं सुद्धा आपल्यावरती या मार्गदर्शक सूचनेमध्ये बंधनकारक केलेलं आहे, आपल्यासाठी कंपल्सरी केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्यासाठी जे काही सर्वेक्षण अधिकारी आहेत, आपल्याकडे पर्यवेक्षण करणारे अधिकारी आहेत, आपले मंडळ कृषी अधिकारी आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, काही ठिकाणी विभागीय कृषी सहसंचालकाच्या माध्यमातून सुद्धा आपण रँडम प्लॉटचं सर्वेक्षणासाठी निवड करणार आहोत. प्राधान्यानं मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून रँडम प्लॉट निवडले जाणार आहेत आणि या रँडम प्लॉटमध्ये येणाऱ्या कीड आणि रोगाचं सर्वेक्षण या पर्यवेक्षी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते संबंधित अधिकारी करणार आहेत आणि याचं पर्यवेक्षण रँडम प्लॉटच्या माध्यमातून करत असताना या पर्यवेक्षी अधिकाऱ्यांनी कापूस, मका, ज्वारी आणि ऊस पिकासाठी प्रथम प्राधान्यानं सर्वेक्षण या पर्यवेक्षी अधिकाऱ्यांनी करायचं आहे. त्याचप्रमाणे या क्रॉपशॉप प्रकल्पाच्या माध्यमातून आपण ज्या शेतीशाळा घेणार आहात आणि या शेतीशाळेसाठी आपण TOFची निवड केलेली असेल, TOTची निवड केलेली असेल तर या TOF आणि TOTच्या प्रशिक्षणाची सुद्धा जबाबदारी आपण सर्व सध्या जे TOTच्या माध्यमातून प्रशिक्षण घेत आहात यांच्यावरती राहणार आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी ज्यांनी TOFचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्या प्रवर्तकांच्या माध्यमातून, तसंच आपण सर्व जे आता TOT म्हणून काम करत असाल यांच्या माध्यमातून किंवा या प्रवर्तकांच्या माध्यमातून ही महत्त्वाची जी पिकं आहेत, सोयाबीन, कापूस, भात, तूर, मका या पिकांच्या शेतीशाळा राबवण्याच्या दृष्टीनं आपल्या समवेत असणारे सर्व कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक यांच्यासाठी आपण 1 दिवसीय ऑनलाईन शेतीशाळा प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करायचं आहे. त्यासाठी विभागीय कृषी संचालकांनी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर निश्चित करून दिलेली आहे. त्या SOPचा वापर करून आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये शेतीशाळेच्या नियोजनाकरिता त्याची अंमलबजावणी करण्याकरिताचं आपण मार्गदर्शन आपल्या माध्यमातून करणार आहात. पुढे जाऊन या क्रॉपशॉप प्रकल्पाच्या माध्यमातून जी काही सर्वेक्षण करणार आहात, सर्वेक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिला जाणारा जो सल्ला आहे, मार्गदर्शन आहे, यासाठीचं गाव बैठकाच्या माध्यमातून सुद्धा आपण पुढे कारवाई करणार आहात. तो मुद्दा आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत. पण तत्पूर्वी ही जी सर्वेक्षण कार्यपद्धती आहे आणि सर्वेक्षण कार्यपद्धतीच्या माध्यमातून आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जी महत्त्वाची पिकं आहेत त्या महत्त्वाच्या पिकावरती कीड आणि रोगाचा जो प्रादुर्भाव झालेला आहे तो प्रादुर्भाव निश्चित करण्यासाठी किंवा किडीचं प्रमाण किती आहे ते प्रमाण ठरवण्यासाठी म्हणून आपण आपल्या या क्रॉपशॉप प्रकल्पाच्या माध्यमातून पीकनिहाय फेरोमेन सापळे आणि लूर्स शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहात आणि त्याच्या माध्यमातून आपल्या अधीनस्थ असलेल्या पिकावरील कीड आणि रोगावरती त्याचा प्रादुर्भाव किती आहे ते आपण
या फेरोमेन ट्रॅप्सच्या माध्यमातून निश्चित करणार आहात. त्याचबरोबर कापूस पिकावरील जी काही गुलाबी बोंडअळी आहे त्या बोंडअळीचं मास ट्रॅपिंगची प्रात्यक्षिक सुद्धा आपण आयोजित करणार आहात. क्रॉप्सच्या प्रकल्पांतर्गत आपण जे नियमित सर्वेक्षणाकरिता प्लॉट निवडणार आहात, त्याचबरोबर या सर्वेक्षणाकरिता आवश्यक असणारे फेरोमन सापळे आणि लूर्स याचा तपशील आपल्या समोर दिलेला आहे. कापूस पिकावरील सेंद्रिय बोंडअळीसाठी प्रत्येक प्लॉटमध्ये 2 फेरोमेन सापळे आणि प्रत्येक फेरोमेन सापळ्यासाठी पेक्ट्युनो किंवा ग्वाशी लूर्स प्रति फेरोमेन सापळे 3 याप्रमाणे आपण निश्चित करायचे आहेत. कापसावरील पाने खाणारी अळी आहे स्पोडोप्टेरा, त्याच्या सर्वेक्षणासाठी प्रत्येक प्लॉटमध्ये 2 फेरोमेन सापळे आणि प्रत्येक फेरोमेन सापळ्यासाठी 3 स्पोडोल्यूर आपण सर्वेक्षणासाठी वापरणार आहोत. सोयाबीन पिकावरील घाटी अळी म्हणजे हेलिकोवर्पासाठी प्रत्येक प्लॉटला 2 फेरोमेन सापळे आणि 3 हेलिल्यूर प्रति फेरोमेन ट्रॅप्स. पाने खाणारी अळी जी स्पोडोप्टेरा त्याच्या सर्वेक्षणासाठी प्रति प्लॉट 2 फेरोमेन सापळे आणि 3 स्पोडोल्यूरचा वापर करून आपण सर्वेक्षण करणार आहात. भातावरील पिवळा खोडकिडा याच्या सर्वेक्षणासाठी 2 फेरोमेन सापळे आणि प्रत्येक फेरोमेन सापळ्यासाठी सर्पोफॅगालूर प्रति फेरोमेन सापळे 3 ल्यूर आपण वापरणार आहात. तूर पिकावरील शेंगा पोकणारे अळी ज्याला आपण हेलिकोवर्पा म्हणतो, त्याच्यासाठी प्रति प्लॉट 2 फेरोमेन सापळे आणि 3 हेलिल्यूर सर्वेक्षणासाठी आपण वापरणार आहात. त्याचप्रमाणे मका, ज्वारी आणि ऊस यावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी प्रति प्लॉट 2 फेरोमेन ट्रॅप्स आणि 3 FAW ल्यूर्स आपण या सर्वेक्षणासाठी वापरणार आहात. आणि अशा पद्धतीनं आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असलेलं पीक निहाय क्षेत्र, त्यामध्ये निश्चित केलेले 4 निश्चित प्लॉट, त्याचप्रमाणे रँडम प्लॉट, या सर्व प्लॉट करिता लागणारे फेरोमेन सापळे आणि लूर्स याची संख्या आपण निश्चित करायची आहे. आणि या फेरोमेन सापळे आणि लूर्सची आपल्या तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत मागणी नोंदवायची आहे. त्याचप्रमाणे कापसावरील गुलाबी बोंड अळीच्या मास ट्रॅपिंगचे जे आपण प्रात्यक्षिक आयोजित करणार आहात, त्याच्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तालुकानिहाय मागणी नोंदवून 1 जुलैपर्यंत हे फेरोमेन ट्रॅप्स आणि लूर्स आपल्याला उपलब्ध करून द्यायची जबाबदारी ही संबंधित तालुका कृषी अधिकारी आणि या मास ट्रॅपिंगसाठीचे ट्रॅप्स आणि लूर्ससाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची जबाबदारी राहणार आहे. आपल्या मागणीनुसार या फेरोमेन ट्रॅप्स आणि लूर्सचा पुरवठा झाल्यानंतर त्याचा योग्य तो विनियोग करण्याची खातरजमा हे सर्व पर्यवेक्षण अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी करणार आहेत. त्याचबरोबर या निविष्ठांच्या संदर्भामध्ये माननीय संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण यांनी जे काही मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत, त्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून या निविष्ठांची निश्चिती करायची आहे, त्याचा गुणवत्ता दर्जा तपासायचा आहे. त्यासाठीचे तांत्रिक निकष जे निश्चित केलेले आहेत त्याप्रमाणे या निविष्ठा पुरवठा करणाऱ्या संबंधिताचे आपण अनुदान अदा करायचं आहे. त्याचप्रमाणे या क्रॉप्सच्या प्रकल्पांतर्गत पिकांचं नियमित सर्वेक्षण, कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचं मास ट्रॅपिंगसाठी जी काही प्रात्यक्षिक आहेत त्या प्रात्यक्षिकासाठी आवश्यक असणारे जे फेरोमेन सापळे आणि लूर्स आहेत याचा पुरवठा आपल्याला महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून केला जाणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे याकरिता कृषी आयुक्तालय स्तरावरून महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांना याबाबतच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत. हे सर्व साहित्य जेव्हा महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून मिळेल त्यावेळेस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तालुकानिहाय आपल्याला नियोजन करून देणार आहेत. तथापि या क्रॉप्सच्या प्रकल्पाच्या माध्यमातून गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी सातत्य ठेवणं ही अत्यंत महत्त्वाची
बाब आहे. त्यामुळं या मास ट्रॅपिंगसाठीचं प्रभावी अंमलबजावणी आपल्या स्तरावरून होणं आवश्यक आहे. त्यानंतर हा जो गुलाबी बोंडअळीच्या मास ट्रॅपिंगच्या संदर्भामध्ये जी काही कार्यवाही करायची आहे त्या संदर्भामध्ये कापूस उत्पादक जे आपल्यातले साधारणपणे क्षेत्र आहे, प्रत्येक कृषी पर्यवेक्षकांनी आपल्या कार्यक्षेत्रामधील एका गावातील 20 हेक्टर प्रमाणे कापूस क्षेत्रामध्ये 100% अनुदानावर गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी मास ट्रॅपिंगचं प्रात्यक्षिकाचं आयोजन करायचं आहे. आता या मास ट्रॅपिंगचं जे प्रात्यक्षिक आहे त्या प्रात्यक्षिकामध्ये जे काही फेरोमेन सापळे आणि लूर्स लागणार त्याची संख्या प्रति हेक्टरी 20 प्रमाणे फेरोमेन सापळे निश्चित करायचे आहेत. त्याचप्रमाणे या फेरोमेन सापळ्याद्वारे गुलाबी बोंडअळीचं मोठ्या प्रमाणावर जे काही पतंग मिळतील ते पतंग पकडून नष्ट करायचं काम आपल्याला या मास ट्रॅपिंगच्या माध्यमातून करायचं आहे. आणि या मास ट्रॅपिंगच्या माध्यमातून ह्या गुलाबी बोंडअळीचं जे पतंग पकडून जर आपण नष्ट केले तर त्याचं पुढील जीवनक्रम खंडित होणार आहे आणि हे जीवनचक्र खंडित झाल्यामुळं या गुलाबी बोंडअळीमुळे जे होणारं नुकसान आहे ते नुकसान टाळण्यास मदत होणार आहे. याकरिता मोठ्या प्रमाणामध्ये मास ट्रॅपिंगचा आपण अंमलबजावणी कापसासाठी करणार आहोत. आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी मागील वर्षामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेलेला होता अशा गावांची निश्चिती करून मास ट्रॅपिंगसाठीची ही अशी गावं निवडायची आहेत. त्याचप्रमाणे मास ट्रॅपिंगसाठी आपण जे गाव निवडणार आहात तेच गाव आपण कापसाच्या शेती शाळेसाठी सुद्धा आपण निवड करणार आहात. असं जे गाव आपण शेतीशाळेसाठी निवडणार आहात त्या गावातील कापूस पिकाखालील क्षेत्र जे आहे ते किमान 100 हेक्टर पर्यंत पेरणी केलेलं असावं. एखाद्या गावामध्ये कापूस पिकाखालील क्षेत्र हे 100 हेक्टर पर्यंत जर भरत नसेल तर अशा गावाच्या शेजारील गावामधील क्षेत्राचा समावेश करायचा आणि 100 हेक्टरचं क्षेत्र निश्चित करायचं आहे. आणि या मास ट्रॅपिंगसाठी जे प्रात्यक्षिकासाठी शेताची निवड करताना जे शेतकरी निवडायचे आहेत त्या शेतकऱ्यांचं किमान 1 एकर क्षेत्र या कापूस पिकाखाली असणं गरजेचं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांकडील कापूस पिकाखालील क्षेत्र 1 एकरपेक्षा जास्त आहे किंवा 1 एकर पर्यंत आहे अशा 50 शेतकऱ्यांची निवड या शेती शाळेसाठी आपण करायची आहे. आणि त्याचप्रमाणे या शेतकऱ्यांच्या शेतावरती आपण मास ट्रॅपिंगचं सुद्धा प्रात्यक्षिक आयोजित करणार आहात. आता आपण मास ट्रॅपिंगच्या संदर्भामध्ये माहिती घेतली. त्याचप्रमाणे फेरोमेन सापळे आणि लूर्स त्यांची संख्या कशी निश्चित करायची आहे याबद्दल आपण माहिती घेतली. आता निरीक्षण कशा पद्धतीने नोंदवायचे या संदर्भात आपण माहिती घेऊयात. भाताचं जर क्षेत्र असेल तर भात पिकासाठी जे तुम्ही क्षेत्र निवडणार आहात त्या मग ते 1 एकरचं क्षेत्र असेल त्या 1 एकरमध्ये रँडमली 5 ठिकाणं आपण निवडणार आहात. ही 5 ठिकाणं रँडमली निवडत असताना तो भाताचा जो प्लॉट आहे भाताच्या प्लॉटचं कडेचं चोहो बाजूनी 1 मीटर पर्यंत क्षेत्र सोडायचं आहे. चोहो बाजूनी 1 मीटर पर्यंत क्षेत्र सोडून 5 रँडम ठिकाणं निवडायचे आहेत आणि या 5 रँडम ठिकाणी 1 चौरस मीटर क्षेत्र आपण निश्चित करणार आहात. या 1 चौरस मीटर क्षेत्रामध्ये जी काही भाताची रोपं येतील किंवा जी काही भाताची ठोंबं असतील त्यामध्ये येणारी रोपं, फुटवे आणि या फुटव्यांच्या वरती येणारा किडीचा प्रादुर्भाव आपण या मोबाईल ॲपच्या माध्यमातून निरीक्षण याची नोंदवणार आहोत.
त्याचप्रमाणे सोयाबीनचा जर प्लॉट असेल तर सोयाबीनच्या प्लॉटमध्ये सुद्धा असंच त्या प्लॉटमधील चोहोबाजूनी 1 मीटरचं क्षेत्र सोडायचं, 5 ठिकाणं रँडमली निवडायची आणि ही जी 5 रँडम ठिकाणं आपण निवडणार आहात त्या प्रत्येक ठिकाणी एक रनिंग मीटर एवढं क्षेत्र आपण निवडणार आहात आणि या रनिंग मीटरमध्ये जी काही रोपं आहेत त्या रोपावरील किडींचं सर्वेक्षण या क्रॉपशॅपच्या माध्यमातून आपण करणार आहात. कापूस पिकामध्ये सुद्धा तसंच. कापूस पिकासाठी 1 एकरचं क्षेत्र आपण याकरिता निवडणार आहोत. यामध्ये आपण सगळे कापूस पिकामध्ये सर्वेक्षणाचं काम करत आहात. आपल्याला यामधलं सर्वेक्षणाचं कार्यपद्धती आपल्याला माहिती आहे. यासाठी 1 एकरचं क्षेत्र निवडल्यानंतर त्यामध्ये नागमोडी पद्धतीनं आपण 20 झाडं निश्चित करणार आहात आणि या 20 झाडावरील किडीचं आपण या मोबाईल ॲपच्या माध्यमातून सर्वेक्षण करणार आहात. मका, ज्वारी आणि ऊस यासाठी सुद्धा तीच कार्यपद्धती आहे. रँडमली आपण 5 ठिकाणे निवडणार आहोत आणि या 5 ठिकाणी असलेली प्रत्येक ठिकाणी 10 झाडं निवडून त्या 10 झाडावरील किडीचं आपण सर्वेक्षण या मोबाईल ॲपच्या माध्यमातून करणार आहोत. कापूस आणि तुरीच्या संदर्भामध्ये 1 एकर क्षेत्र नागमोडी पद्धतीने 10 झाडं आणि त्या 10 झाडावरील किडीचं आपण सर्वेक्षण करणार आहात. तर या ठिकाणी निरीक्षण कशी नोंदवायची आहेत या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा केली. क्रॉपशॅपचा वापर, मोबाईल ॲपचा वापर, त्याची निरीक्षणं कशी नोंदवायची आहेत, प्लॉट कसा निवडायचा आहे आणि त्या अनुषंगिक सर्व माहिती कशा पद्धतीनं आपल्या मोबाईल ॲपमध्ये भरायची आहे या संदर्भामध्ये सकाळी आपल्याला बर्गे साहेबांनी सविस्तर माहिती दिलेली आहेच. पुढे जाऊन ही जी सर्वेक्षण आपण जी नोंदवणार आहात, पीकनिहाय सर्वेक्षण आपण नोंदवणार आहात. त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांच्या शेतीशाळा घेणार आहात. आपण नोंदवलेली ही जी माहिती आहे, कीड आणि रोगांचं सर्वेक्षण आपण जे घेणार आहात, यानुसार संबंधित पिकावरील कीड आणि रोगाचं प्रादुर्भावाची पातळी किती आहे, त्याची ETL लेवल काय आहे, सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपल्याला तज्ज्ञांच्या पर्यंत आपण पोहोचणार आहोत आणि या क्रॉपशॅप मोबाईल ॲपच्या माध्यमातून संबंधित पिकावरील किडीची नुकसान पातळी आणि त्याचं नियंत्रण करण्यासाठीचा जो सल्ला आहे तो सल्ला आपल्याला या क्रॉपशॅप मोबाईल ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे आणि हा जो सल्ला आहे तो तुम्ही ज्या शेतीशाळा आयोजित करणार आहात, गाव बैठका घेणार आहात, त्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यापर्यंत या प्रकल्पाच्या माध्यमातून पोहोचवणार आहात. आता आपण या पिकावरील कीड आणि रोगाचं सर्वेक्षण केलेलं आहे. क्रॉपशॅपच्या माध्यमातून आपल्याला याचे सल्ले प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला काय कार्यवाही करायची आहे ते आपण पाहूयात. याकरिता कीड रोग उपाययोजनाबाबत आपल्याला SMS च्या माध्यमातून जे काही सल्ले प्राप्त होणार आहेत याबाबतची माहिती देण्याकरिता प्रत्येक गावातून निवड करण्यात आलेले 5 प्रगतशील शेतकरी तसेच आत्मा अंतर्गत निवडण्यात आलेले शेतकरी मित्र यांचे मार्फत त्या गावातील इतर शेतकऱ्याबरोबर कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचारी, त्याचप्रमाणे आत्मा अंतर्गत काम करत असलेले BT, त्याचबरोबर ATM असतील यांच्या मदतीनं या खरीप हंगामातील जी पिकं आहेत सोयाबीन, कापूस, भात, मका, ज्वारी, ऊस, तूर या पिकावरील कीड आणि रोग याचं जे सल्ले आहेत हे सल्ले आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि हे सल्ले पोहोचवण्यासाठी आवश्यकतेनुसार आपण गाव बैठकांचं आयोजन करायचं आहे. या गाव बैठकामध्ये संबंधित आठवड्यातील पिकावरील कीड रोगांचं प्रमाण, त्या अनुषंगानं आपल्याला जे काही सल्ले प्राप्त झालेले आहेत त्या सल्ल्याच्या माध्यमातून आपल्याला जे पीक संरक्षण सल्ले दिलेले आहेत त्या सल्ल्याच्या अनुषंगानं
उपाययोजनाबाबत काय कारवाई करायची आहे याबाबत आपण शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहात आणि या शेतकऱ्यांना कीड रोगाचं सर्वेक्षण आणि उपाययोजनाची माहिती आपण आपल्या माध्यमातून पुरवणार आहात. ही माहिती किंवा हे पीक संरक्षण सल्ले देण्यासाठी इतर जी समाज माध्यम आहेत किंवा प्रसार माध्यम आहेत, मग यासाठी गावातील शेतकऱ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करणं, त्यांच्या माध्यमातून हे पीक संरक्षण सल्ले शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं, गाव बैठका, त्याचबरोबर गावातील तुमचा जे काही कृषी वार्ता फलक असतील, स्थानिक वर्तमानपत्र असतील, याच्या माध्यमातून सुद्धा आपण ही माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार आहात. त्याही पुढे जाऊन शेतकऱ्यांना सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेलं एम किसानचं पोर्टल आहे. त्या एम किसान पोर्टलवरील SMS सुविधा वापरून सुद्धा त्या एम किसान पोर्टलवरती अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी आपण आपल्या माध्यमातून नोंदणी करायची आहे. आणि जे जे शेतकरी या एम किसान पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करतील, त्यांचा मोबाईल क्रमांक नोंदतील, त्या सर्वांना या पीक संरक्षण विषयक सल्ले शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहेत. हे पीक संरक्षण सल्ले पोहोचण्याची महत्त्वाची जबाबदारी, त्याचं वितरण कशा पद्धतीने करायचं आहे, त्याचं नियोजनाची महत्त्वाची जबाबदारी आपले पर्यवेक्षक अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांचं महत्त्वाचं योगदान यामध्ये असणार आहे. आणि आपल्या सोबतच आपले शेतकरी मित्र, आत्मा अंतर्गत काम करत असलेले, आपण स्थापन केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी उत्पादक गट, या सर्व गट आणि कंपन्यांचे सदस्य, त्याचप्रमाणे पोखराच्या माध्यमातून आपण काम करत असाल, त्यामधून सुद्धा आपल्या सोबत असलेले शेतकरी यांच्या माध्यमातून या पीक संरक्षण विषयक सल्ले आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार आहात. त्याचप्रमाणे शेतकऱ्यापर्यंत हे सल्ले पोहोचवण्यासाठी जी आवश्यक इतर साधनं आहेत, त्या इतर साधनाचा सुद्धा आपण वापर करणार आहात. त्याकरिता तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून विविध छापील माध्यमं, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक प्रचार आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून शेतकऱ्यामध्ये जनजागृती करण्याचं काम आपल्या तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे. कीड, रोग आणि त्यावरील उपाययोजनाच्या माहितीची घडीपत्रका असतील, भित्तिपत्रिका असतील, YouTube फिल्म्स असतील, कृषी संदेश तयार करून ते वर्तमानपत्र, व्हॉट्सअप ग्रुप्स असतील, कम्युनिटी रेडिओ स्टेशन्स असतील, स्थानिक आकाशवाणी, दूरदर्शन, फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण या शेतकऱ्यापर्यंत आपण हे सल्ले पोहोचवणार आहोत. आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी त्याच्या शेतावर जे पेरलेलं पीक आहे आणि त्या पिकावरती त्या विविध कीड आणि रोगाच्या माध्यमातून जो काही प्रादुर्भाव होणार आहे, त्या प्रादुर्भावाचं सर्वेक्षण आपल्या या क्रॉपशॉप प्रकल्पाच्या माध्यमातून आपण करणार आहात. आणि आपल्या या सर्वेक्षणाच्या माध्यमातून आवश्यक तो पीक संरक्षण सल्ला, कृषी विद्यापीठ, संबंधित पिकाच्या संदर्भामध्ये संशोधन करणाऱ्या संशोधन संस्था याच्या माध्यमातून आपल्याला आवश्यक तो सल्ला जो प्राप्त होणार आहे, तो सल्ला शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम या क्रॉपशॉप प्रकल्पाच्या माध्यमातून आपण सर्व कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षक करणार आहात. थोडक्यात या ठिकाणी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असलेलं जे पीक आहे, एकूण पिकाखालील क्षेत्र, पीक निहाय क्षेत्र आपण निवडायचं आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जे पीक आहे त्या पिकाचं क्षेत्र निवडायचं, त्यातील प्लॉट निवडायचे. प्लॉट निवडल्यानंतर निश्चित प्लॉट असतील, रँडम प्लॉट असतील, त्या प्लॉटच्या माध्यमातून, निश्चित प्लॉट आणि रँडम प्लॉटच्या माध्यमातून पिकावरील कीड आणि रोगाचं आपण सर्वेक्षण करणार आहात. सर्वेक्षणाच्या माध्यमातून काय माहित होणार आहे की आपल्या कार्यक्षेत्रातील कोणत्या पिकावर कोणती कीड आलेली आहे, त्याची नुकसानीची पातळी काय आहे,
त्याची नुकसानीची कार्यपद्धती काय आहे, या संदर्भातली सविस्तर माहिती तंत्रज्ञापर्यंत पोहोचणार आहे आणि तंत्रज्ञाच्याकडून या कीड आणि रोगाच्या संरक्षणाच्या उपाययोजना सल्ले आपल्याला प्राप्त होणार आहेत आणि हे सल्ले आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार आहात आणि त्यांच्या माध्यमातून कीड आणि रोगावरती उपाययोजना करून शेतकऱ्यांचं उत्पादन वाढीसाठी आपण शेतकऱ्यांना मदत करणार आहात, हातभार लावणार आहात. तर यामध्ये आपण सर्व बऱ्याच वर्षापासून या प्रकल्पामध्ये काम करत आहात. मार्गदर्शक सूचना जवळपास त्याच आहेत. मार्गदर्शक सूचनामध्ये अधिक काही बदल नाही, फक्त चालू वर्षी काजू हे फळपीक आणि त्याचबरोबर भेंडी आणि टोमॅटो ह्या भाजीपाला पिकाचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षकांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या, कर्तव्य या मार्गदर्शक सूचनामध्ये नमूद केलेली आहेत. त्यामध्ये आपला मी अधिक वेळ घेत नाही. आपण सर्वजण सक्षम आहात, यामध्ये काम सगळेजण चोखपणे पार पाडत असणार आहात. येत्या 1 जुलैपासून आपण या क्रॉपसॅप प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या कार्यक्षेत्रामधील पिकावरील कीड आणि रोगाचं सर्वेक्षण करण्याचं काम सुरू करणार आहात. सकाळच्या सत्रामध्ये या क्रॉपसॅप या मोबाईल ॲपचा वापर कशा पद्धतीने करायचा या संदर्भामध्ये सविस्तर मार्गदर्शन मारुती बर्गे साहेबांनी केलेलंच आहे. त्या संदर्भात काही शंका असतील त्या शंकांचं निरसन सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं असेल. आत्ताच्या या प्रशिक्षण सत्रामध्ये सुद्धा आपण सर्व जे आता बऱ्याच वर्षापासून काम करत आहात त्याच संदर्भामध्ये हा उजळणी वर्ग असेल कदाचित. या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. यामध्ये काही कोणाच्या शंका असतील तर आपण जरूर विचाराव्यात. काही कोणाच्या शंका असतील तर या ठिकाणी माझं प्रमुख मार्गदर्शन संपलेलं आहे. काही कोणाच्या शंका असतील तर जरूर विचाराव्यात. काही शंका आहेत का कोणाच्या? सर्वप्रथम आपल्याला हे मार्गदर्शन समजलं का? का मी तुम्हाला सांगताना गडबड तर झाली नाही माझी? नाही सर, मला तर नाही वाटत, पण पार्टिसिपंटनी बोललं पाहिजे. नमस्कार, मी सहाय्यक संचालक चोरे. मॅडम नमस्कार. नमस्कार. माझ्याकडून म्हणजे मार्गदर्शन करताना घाई झाली नसेल, गडबड होणार नाही, मी शक्यतो काळजी घेतलेली आहे. आपणाला पार्टिसिपंट पैकी कोणीतरी सांगा ना फीडबॅक सरांना प्लीज. कोणाला काही शंका असतील तर जरूर विचारा. आपण सगळे त्या क्षेत्रामध्ये काम करणारे आहात. बऱ्याच वर्षापासून क्रॉपसॅपचा आपल्याला अनुभव आहे. याही मार्गदर्शक सूचनामध्ये अधिकच काही जास्त तपशीली ऍड केलेला नाहीये. फक्त नवीन पिकं ऍड केलेली आहेत. कार्यपद्धती सारखीच आहे. फक्त वेळेचं भान आपल्याला सर्वांना ठेवायचं आहे. कारण कोणतीही कीड आपल्याला सांगून कधीच येत नाही. आपलं निमंत्रण आलंय आणि मग आपण जाऊ त्या पिकावरती शेतकऱ्याच्या, असं कुठलीही कीड करत नाही. आपणा सर्वांना शेतकऱ्यांना दगा देऊन ती कीड शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करत असते आणि आपण कार्यक्षम आहोत का, आपली कसोटी ही कीड पाहत असते. त्यामुळे कोणीतरी बोला सरांशी. नाही, हरकत नाही की त्यांना सगळ्यांना हे सविस्तर समजलं असेल, मी अशी अपेक्षा करतो. याही उपर काही कुणाच्या शंका असतील तर जरूर कधीही विचारू शकता. तुमच्यापर्यंत जरी शंका आल्या तरी सुद्धा आपल्या रामितीच्या माध्यमातून आपण चर्चा करून त्याच्यावरती मार्गदर्शन काढू शकतो. आणि मला वाटतं विभाग स्तरावरती आपल्याकडे सुद्धा संगणक प्रचालक असतीलच. त्यांच्याही माध्यमातून किंवा त्यांची नियुक्ती आता आउटसोर्सिंगच्या माध्यमातून प्रक्रिया चालू असेल, त्यांच्या माध्यमातून क्रॉपसॅपच्या संदर्भामध्ये सविस्तर मार्गदर्शन होईलच. मला वाटतं ही सगळी प्रशिक्षणाची कार्यवाही आपण 30 जून पर्यंत पूर्ण करणार आहोत. विभागीय कृषी सहसंचालकाच्या स्तरावरून सुद्धा ह्या टीओटी आणि टीओएफचं मार्गदर्शन सत्रासाठीची सुरुवात झालेली आहे. त्याची प्रशिक्षण मॅडम मला वाटतं आता रामेतीकडे तुमच्याकडे येतीलच. पुढच्या आठवड्यामध्ये त्याची प्रशिक्षण क्रॉपसॅपची आपण व्हॉट्सॲप आणि क्रॉपसॅप मधले जे काही टीओटी आहेत, टीओएफ आहेत,
या प्रवर्तकांचं प्रशिक्षण होणारच आहे. हो सर. त्याच्याही माध्यमातून या सर्वांच्या पर्यंत हा क्रॉप्सचा प्रकल्प पोहोचणारच आहे. त्यामुळे नजीकच्या काळात क्रॉप्सच्यावरती काही गोष्टी यांच्या शंका राहिल्या असतील तर त्यावरती अपडेट होणारच आहेत सर्वजण. मी सरांचे आभार मानण्यापूर्वी तुम्हाला काही बोलायचं असेल तर कृपया बोला. ठीक आहे सर. आम्ही रामेतीतर्फे एक व्हॉट्सअप ग्रुपच करतो याचा, आणि नंतरही आफ्टर पोस्ट ट्रेनिंगही आम्ही यावर चर्चा करतो. आणि जर काही कोणाचं अगदी वेळेवर नाही आठवलं पण नंतर 2 दिवसांनी काही तक्रारी किंवा काही शंका अडचणी असतील तर आम्ही त्याचं निरसन त्या तज्ञ मार्गदर्शनाकडून देऊन देतो. ग्रुपवर आमचा जवळपास आमचा ग्रुप हा पुढला सीझन होईपर्यंत मग चालू राहतो. तो कुठल्याही विषयाचा असो, आम्ही 3-4 महिने त्या ग्रुपला सुरू ठेवतो. छान छान उपक्रम. त्यामुळे जर फ्युचरमध्ये काही शंका अडचणी आल्या तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच. याचं मार्गदर्शन तुमच्याकडून आम्ही घेऊच नक्की. निश्चित निश्चित मॅडम, काही हरकत नाही. माळी सरांनी खूप अतिशय त्यांचा मोलाचा रामेतीचा त्यांचा वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि म्हणजे अगदी 11th आवरलाही त्यांच्याकडे तो विषय गेला होता माझ्या नॉलेज प्रमाणे. तर त्यांनी तो आपल्याला व्यवस्थित तंत्रशुद्ध पद्धतीनं, मी स्वतः हजर होती, तंत्रशुद्ध पद्धतीनं त्यांनी आपल्याला भरपूर व्यवस्थित समजावून सांगितलं. त्याबद्दल मी रामेतीतर्फे आणि तुमच्या प्रशिक्षणार्थींतर्फे